आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण सिंचन घोटाळ्याचं भूत पुन्हा बाटली बाहेर येण्याची शक्यता आहे। सिंचन घोटाळा प्रकरणीचा क्लीन चिटचा अहवाल मुंबई हायकोर्टाने स्वीकारलेला नाहीये। हायकोर्टात हा अहवाल अजूनही प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अजित पवार सिंचन घोटाळ्यातून पूर्णपणे बाहेर पडलेत नाहीत हे अधोरेखित झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलंय। त्यामुळे आता कोणावर कारवाईचा बडगा उगारला जाणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे। मोहित कंबोज यांना ईडीच्या कारवाईची आधीच माहिती कशी मिळते असा सवाल मिटकरींनी केलाय। यांची चौकशी झाली पाहिजे असंही मिटकरी म्हणाले। शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिलेत। मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर या सर्व प्रकरणाची राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। विनायक मेटेंच्या अकस्मात अपघात आणि मृत्यूनंतर आता मेटेंच्या नातेवाईकांनी काही सवाल उपस्थित केलेत। विनायक मेटेंसोबत असणारा चालक एकनाथ कदम हा मेटेंसोबत गेली 12 वर्ष काम करतोय, मात्र तरी देखील त्यांना अपघातानंतर फोनवरचा नातेवाईकांचा आवाज ओळखला नाही। त्यांना अपघात घडला तिथलं लोकेशन सुद्धा पाठवलं नाही आणि चालक वारंवार आपला जबाब बदलत असल्याचा आरोप मेटेंचे भाचे बाळासाहेब चव्हाणांनी केलाय। बीडच्या आष्टीत शिवसंग्रामचे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तर यावेळी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावं आणि सरकारमध्ये सामील करून घ्यावं अशी मागणी शिवसंग्रामचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे। विनायक मेटे यांचे दुसरे ड्रायव्हर समाधान वाघमारे यांनी एक गौप्यस्फोट केलाय। 3 ऑगस्टचं बीड शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यामधून बरंच काही बाहेर येईल असा दावा वाघमारेंनी केलाय। विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर या अपघाताची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येते आहे। बीडमध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी ही मागणी केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी पदभार स्वीकारलाय। यावेळी बावनकुळे आणि शेलारांचा भव्य सत्कार करण्यात आला। भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर हा भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी बावनकुळेंची भरभरून स्तुती केली आहे। शिवसेना नेते केदार दिघे यांनी शिर्डीतील साई मंदिरात जाऊन साई समाधीचं दर्शन घेतलं। ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर केदार दिघे साईचरणी नतमस्तक झाले। दरम्यान उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं साखळं केदार दिघेंनी साईंचरणी घातलंय। कोल्हापूर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निलंबित करा अशी मागणी राजेश क्षीरसागर यांनी आयुक्तांकडे केली। मुख्यमंत्र्यांना गांधी मैदानाच्या विकास कामांची माहिती चुकीची दिल्याचा आरोप सरनोबत यांच्यावर करण्यात आलाय। धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी जागेची चाचपणी सुरू आहे। यासाठी क्रूड ऑइल टर्मिनल स्टोरेजसाठी नाट्य गावात सर्व्हे केलाय। जवळपास 1000 एकरवरील सर्व्हे पूर्ण झाल्याची माहिती आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचं अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं। गोडोली इथे विनोद मोरे या कार्यकर्त्याला त्यांनी चक्क तोंडाने बेडा भरवत शुभेच्छा दिल्या। या प्रकारामुळे उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत आले। डी गँगशी संबंध असल्याच्या संशयावरून छोटा शकीलचा साडू मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याला अटक करण्यात आली होती। सलीम फ्रूटला 8 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे। 24 ऑगस्टपर्यंत सलीम फ्रूटला कोठडी सुनावण्यात आली आहे। विशेष एनआयए कोर्ट न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी हा आदेश दिला आहे। मुंबईत संतापजनक घटना घडली आहे। खड्ड्यांमुळे दोघांचा मृत्यू झालाय। रस्त्यावरील खड्ड्यांनी दोघांचा बळी घेतलाय। मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील बोरिवलीत हा सर्व प्रकार घडलाय। मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे। अकोल्यात गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी बार्शी टाकळी पंचायत समितीच्या कार्यालयाविरोधात लाभार्थ्यांनी धरणे आंदोलन केलं। मार्च 2022 पासून लाभार्थ्यांना अद्याप पहिला हप्ताही मिळालेला नाही। यामुळे याची चौकशी करून दोघांवर कारवाई करावी अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे।
धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आणि बेजबाबदार रुग्णांच्या नातेवाईकांमुळे रुग्णालयामध्ये घाणीचा अक्षरशः डोंगर साचलाय। यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचं आरोग्य धोक्यात आलंय। गोवंश तस्करी थांबवण्यासाठी अमरावतीत अनिल बोंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। शहरातील गोवंश तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमण्याची मागणी यावेळी बोंडेंनी पोलिसांकडे केली। सोबत तातडीने या ठिकाणी असलेले कत्तलखाने बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। अमरावतीत भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पोस्टाद्वारे ताट पाठवण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम शासनाकडून मागील 1.5 वर्षांपासून विद्यार्थ्यांना मिळालीच नाही। त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। बुलढाणा इथल्या ग्राम वरवट खडेराव इथं राहणारे संतोष गाळकर यांनी 14 ऑगस्टपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं, पण अचानक उपोषणकर्ता उपोषणातून गायब झाल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। जबाबदार अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद येत असल्यानं पंचायत समिती प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बुलढाणा येथील लांजूड गावातील रस्त्यावर गावातील पुढाऱ्यांना अतिक्रमण केलंय। ग्रामस्थांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतोय। नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीला निवेदन सुद्धा दिलं, त्यामुळे आक्रमक झालेल्या शेकडो महिलांनी ग्रामपंचायतवर ठिय्या देत आमरण उपोषण केलंय। धुळे महापालिकेचा भोंगळ कारभाराविरोधात धुळ्यात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। हद्दवाढ झालेल्या 11 गावांना देण्यात आलेल्या पठाणी घरपट्टीच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलं। महापालिकेवर मोर्चा काढत महापालिकेच्या प्रवेशद्वारावर घरपट्टीचा निषेध करण्यात आला। वीज मिळावी यासाठी बुलढाण्यातील खराटे कुटुंबाचा 3 पिढ्यांचा संघर्ष सुरू होता। वीज मिळावी यासाठी खराटे कुटुंबातील एकानं चक्क शोले स्टाईल आंदोलन केलं होतं। खराटे कुटुंबांचा हा संघर्ष न्यूज 18 लोकमतनं समोर आणला होता। न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे वीज वितरणचे अधिकारी खडबडून जागे झाले। वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याच्या शेताला भेट देऊन वीज पुरवठा करण्याबाबत पाहणी केली आहे। मुक्ताईनगरकडून बोदवडकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 5 ते 6 जण जखमी झाले। तर यावेळी रोहिणी खडसे यांची जनसंवाद यात्रा बोदवड तालुक्यातील शिरसळा या गावाकडे जात असताना त्यांनी आपली जनसंवाद यात्रा रोखून अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवलंय। बारामती शहरातील उघड्या चेंबरमध्ये पडलेल्या गायीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। तब्बल 2.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर 15 फूट खोल पडलेल्या गायीला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून जेसीबीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढलंय। कोरोना काळात नांदेड शहरात रस्त्यावर लावण्यात आलेल्या लाकडी बॅरिकेडिंगसाठी तब्बल 2,44,00,000 रुपयांचं बिल मंजूर झालं। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला। यावर विरोधी पक्षानं आक्षेप घेतलाय। नाशिकमध्ये भर पावसाळ्यात शनिवारी ड्राय डे असणार आहे, कारण शहरातला पाणी पुरवठा बंद असणार आहे। 20 ऑगस्टला गंगापूर आणि मुकणे धरण परिसरात तांत्रिक कामासाठी शहरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे। वाशिम जिल्ह्यातील जायखेड ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही पक्का रस्ता नाहीये। नेत्यांचा जायखेड रस्त्यावरील 3 ठिकाणचा कच्चा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली ते खेड मार्गावरील वाकवली रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत, त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसंच या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलंय। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आदिवासी समाज अजूनही दुर्लक्षित आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कादवण या गावातील बुदल काशीराम पवार या कुटुंबाला घर नसल्यामुळे एसटीच्या निवारा शेडमध्ये आसरा घ्यावा लागतोय। मात्र निवारा शेड सुद्धा सुस्थितीत नसल्यानं या कुटुंबाचा ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर आहे। पुणे सोलापूर या महामार्गावर उस्मानाबादवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका शिवशाही बसच्या मागील चाकांमध्ये अचानक आग लागली। वेळीच ही बाब इतर वाहन चालकांनी बस चालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। नांदेडमध्ये सोयाबीन पिकावर उंटअळीचा प्रादुर्भाव झालाय। पेरण्या झाल्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरही आला। बदलत्या वातावरणामुळे या ठिकाणी पिकांवर उंटअळी आणि खोड पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढतोय। यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय।
धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी जागेची चाचपणी सुरू आहे। यासाठी क्रूड ऑइल टर्मिनल स्टोरेजसाठी नाट्य गावात सर्व्हे केलाय। जवळपास 1000 एकरवरील सर्व्हे पूर्ण झाल्याची माहिती मिळते। महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याशी तुटलेला संपर्क 72 तासानंतर पुन्हा जोडला गेला। भंडारा जिल्ह्यातील बपेरा पुलावरील पाणी ओसरल्यानं हा मार्ग पुन्हा एकदा सुरू झाला। विशेष म्हणजे मार्गावर अद्याप कचरा असल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी देखील जिल्ह्यातील पूरस्थिती मात्र कायम आहे। गोसीखुर्द धरणातून होणाऱ्या सततचा विसर्गामुळे वैनगंगेसह इतर उपनद्यांना पूर आल्यानं जिल्ह्यातले राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्गासह पूल पाण्याखाली गेलेत। त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 18 महामार्ग बंद अवस्थेत आहेत। तर गडचिरोलीचा नागपूरसह 5 तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचा फटका भामरागड तालुक्याला बसलाय। या ठिकाणी पावसाचं पाणी हे मुख्य बाजारपेठेत गेल्यामुळे मोठं नुकसान झालंय। वर्धा धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वर्धा नदीला पूर आला होता। यामुळे पुलगाव शहरच्या वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या नवीन स्मशानभूमीचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। दुसऱ्या भागाचं बांधकाम मागील 1.5 वर्षांपासून सुरू आहे, तर काम सुरू असलेल्या भागातही एक भागही वाहून गेलाय। नाशिकच्या इगतपुरीतील घोटी सिन्नर राज्य महामार्गावर देवळे गावाजवळ पुलाला भगदाड पडलाय। याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। भंडाऱ्यात लाईन दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या लाईनमनचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। भंडाऱ्याच्या मेंढा परिसरात हा प्रकार घडला। लाईन दुरुस्त करून परतत असताना पुराच्या पाण्यात ते बुडाले। त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरच्या इसापूर धरणकाठच्या गावामध्ये दरवर्षी बॅकवॉटरचं पाणी शिरतंय। यामुळे या गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून पुनर्वसन करण्याची मागणी आहे। यंदा देखील अर्ध्या गावात पाणी शिरल्यामुळे भयभीत गावकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नालासोपाऱ्यातील SMTKL तिवारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारात वृक्षदिंडी काढली। विद्यार्थी आणि शिक्षकांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या। नांदेडमध्ये बोगस तणनाशकावर कृषी विभागानं कारवाई करत मोठा साठा जप्त केलाय। वीड क्लीनर तणनाशकाच्या नमुने तपासणीचा अहवाल अप्रमाणित आलाय। यामुळे मुख्य वितरक असलेल्या सिद्धिविनायक ट्रेडर्सवर छापा मारत तणनाशक जप्त करण्यात आलंय। महागडी पुस्तकं रद्दीत विकली की चांगले पैसे मिळतील या उद्देशानं 2 चोरट्यांनी वर्ध्याच्या इंजापूर परिसरात असलेल्या ओम अरुणोदय शिक्षण संस्थेच्या लायब्ररीतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची 30 ते 40 पुस्तकं चोरली। पण ते दोघं पुस्तकं विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आणि दुचाकीसह 58,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी आयर्नमॅन हा मानाचा किताब पटकावलाय। साता समुद्रापार कझाकिस्तान येथे असलेल्या स्पर्धेत हे घवघवीत यश त्यांनी मिळवले। राम गोमारे यांनी 11 तास 50 मिनिटात स्विमिंग, सायकलिंग आणि धावून ही स्पर्धा पार पाडली। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर कळंबोली ब्रिजवर भरधाव कारवरील चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारनं अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली। या अपघातात कारमधील 2 जणांचा मृत्यू तर कार चालक जखमी झालाय। कार चालक याच्या विरोधात खोंदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाण्यात अंत्ययात्रेचा कार्यक्रम थांबवून राष्ट्रगीताचा सन्मान करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। बुलढाण्यातील काजगाव ग्रामपंचायतीसमोर समूह राष्ट्रगीत सुरू होतं। याचवेळी या मार्गावरून अंत्ययात्रा जात होती। मात्र यावेळी ग्रामस्थांनी राष्ट्रगीताचा सन्मान राखत अंत्ययात्रा थांबवली आणि राष्ट्रगीताला सन्मान दिला। सेलू तालुका प्रशासनाच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेलू ते पवनार अशी 8 किलोमीटरची वारसास्थळ भेट पदयात्रा राबवण्यात आली आहे। यावेळी पदयात्रेत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी असे 236 जण सहभागी होते।
अंबरनाथ शहरातील एमआयडीसी पाईपलाईन रोड परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र हा व्हिडिओ अंबरनाथ शहरातील नसून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं वन विभागानं स्पष्ट केलंय. समुद्रपूर तालुक्यातील मौजे पवनगाव इथे वाघाच्या शिकार प्रकरणी वनविभागानं चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील महालगाव खुर्द येथील अविनाश भारत सोयाम या मुख्य आरोपीस अटक केली आहे. याच आरोपीनं त्याच्या शेतातील झोपडीत वाघाची 4 दातं आणि तब्बल 17 नखे पुरवून ठेवली होती. ही वाघाची अवयव वनविभागानं जप्त केली आहे. भंडाऱ्यातल्या टाकळी परिसरात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामागे बिबट्या आढळल्याची घटना घडली. बिबट्याला शोधण्यासाठी वन विभागानं सुरुवात केली आहे. मोकाट जनावरांमुळे दौंड शहराच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. दरवर्षी दौंड नगरपालिकेकडून टेंडर प्रक्रिया राबवली जाते, मात्र तरीही जनावरं शहरातील मुख्य रस्त्यांवर फिरताना दिसतायत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात इतर काही बातम्या वेगवान स्वरूपात. महिलेचे कपडे उत्तेजित करणारे असल्यास लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा निकाल केरळ सत्र न्यायालयानं दिलाय. महिलेनं परिधान केलेल्या कपड्यांवर सवाल उपस्थित करत कोर्टानं लैंगिक छळाचा संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीला दिलासा दिलाय. या संशयित आरोपीचा जामीन कोर्टानं मंजूर केलाय. हे प्रकरण केरळच्या कोझिकोड इथल्या कोर्टातील असून कोझिकोड कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय. राजकीय पक्षांना आश्वासन देण्यापासून न्यायालय रोखू शकत नाही, असं निरीक्षण सरन्यायाधीश रमण्णा यांनी मांडलंय. राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत गोष्टींसंबंधी डीएमके पक्षानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी दरम्यान रमण्णा यांनी हे निरीक्षण मांडलंय. भारतीय रेल्वेनं प्रवासादरम्यान नेता येणाऱ्या सामानासंदर्भात नवे नियम जारी केलेत. यामुळे प्रवाशांना एकतर मर्यादित सामान ठेवावं लागेल, अन्यथा अतिरिक्त सामानासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. नव्या नियमानुसार आता प्रवाशांना रेल्वेनं ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त सामानासोबत न्यायचे असल्यास त्यांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुरतमध्ये पूरस्थितीमुळे रस्त्यांवर पूर्णपणे पाणी साचलंय. याच पूरस्थितीची ड्रोनची दृश्य समोर आली आहेत. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे या ठिकाणी रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले असून बचाव कार्य आणि प्रवासासाठी बोटीचा वापर करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली. गुजरातच्या सुरतमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. मात्र या पूरस्थितीतून एका गर्भवती महिलेला सुखरूपपणे बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय. गुजरातमधील नर्मदा धरणाचे 23 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून सध्या 5,45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यात काही खेळाडू मज्जामस्ती करण्याच्या मूडमध्ये आहेत. शिखर धवननं ईशान किशन आणि शुभमन गिलसह एक मजेशीर व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर पोस्ट केला. आयसीसीने 2022 ते 27 या कालावधीसाठी पुरुषांच्या फ्युचर टूर प्रोग्रामची यादी जाहीर केली आहे. पुढील 4 वर्षांच्या एफटीपी कार्यक्रमात सर्व क्रिकेट संघाच्या सर्व प्रकारातील कार्यक्रमांचा समावेश आहे, ज्यात एकूण 777 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. तामिळनाडूच्या मरियम्मन मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या कार्यक्रमात कोलांटी उडी मारून भाविकांचं मनोरंजन करणाऱ्या कबड्डीपटूचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. बॉलिवूड स्टार जॅकलिन फर्नांडिस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस विरोधात ईडीकडून दिल्ली कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाठग सुरेश चंद्रशेखरसह जॅकलिनला सुद्धा आरोपी करण्यात आले. अभिनेत्री करीना कपूर हिनं केस तो बनता हैच्या सेटवर हजेरी लावली. त्यावेळचा सेटवरचा बिहाइंड द सीन व्हिडिओ तिनं शेअर केला. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंत दिली आहे.
अभिनेत्री बिपाशा बासू हिने नुकतीच आपण आई बनणार असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली। त्यानंतर तिने एक नवा व्हिडिओ शेअर केलाय ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते। अभिनेत्री अनन्या पांडे सध्या लायगर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे। या प्रमोशनसाठी तयार होतानाचा अनन्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला। अभिनेता आर माधवन याचा बहुचर्चित धोका राऊंड डी कॉर्नरचा टीजर प्रदर्शित झालाय। हा टीजर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडतोय। झूठ सच के सारे कपड़े लेकर भाग गया।